आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। येवला महाराष्ट्राच्या समृद्ध कला, संस्कृती आणि हातमाग परंपरेची ओळख असलेला येवला पैठणीचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे। नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात आयोजित 12व्या राष्ट्रीय हातमाग दिनाच्या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येवला पैठणीच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आले। या सोहळ्यात संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आले। येवला पैठणीला मिळालेला हा सन्मान म्हणजे पिढ्यानपिढ्या हातमागावर मेहनत घेणाऱ्या येवल्यातील विणकर आणि कारागिरांच्या कष्टाला मिळालेली राष्ट्रीय पावती मानली जात आहे। पैठणीतील मोर, कमळ, आसावली, नारळी आणि मुनिया यांसारख्या पारंपरिक नक्षीकामामुळे येवला पैठणीची देशभरात स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे। आता टपाल तिकिटाच्या माध्यमातून येवला पैठणीची ओळख देशभर पोहोचणार आहे। येवल्यातील पैठणी उद्योगाला आधुनिक दिशा देण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून पैठणी पर्यटन केंद्र आणि पैठणी क्लस्टर उभारण्याच्या प्रयत्नांना चालना देण्यात आली आहे। पर्यटन केंद्रांमुळे पर्यटकांना पैठणी विणकामाची प्रत्यक्ष प्रक्रिया अनुभवता येणार असून विणकरांना थेट बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे। तर पैठणी क्लस्टरच्या माध्यमातून विणकरांना आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण, डिझाईन, विकास, कच्चा माल आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे। शासनाच्या विविध योजना, कर्ज, विमा, कौशल्य विकास आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ विणकरांपर्यंत पोहोचवण्यावरही भर दिला जात आहे। मैं माननीय राष्ट्रपति जी से निवेदन करती हूं कि वे इस विशेष अवसर पर इन स्मारक डाक टिकटों को जारी करने की कृपा करें।